हॅलो स्टुडंट्स, आपला कल्पना आहे. आपला टॉपिक चालू आहे. टॉपिक कोणता चालू आहे आपला? लॉजिक, मॅथमॅटिकल लॉजिक. आणि आजची डेट आहे 13/3/2021. तर आता मागच्या पिरियडच्या पुढे आता आपण मागच्या पिरियडच्या पुढे आपण आता घेणार आहोत. लेट अस सी एक्सरसाइज 1.4. आणि त्यामधील प्रश्न पहिला. लेट अस सी using rules of negation. Rules of negation. Write the negations of. Write the negations of the following विथ जस्टिफिकेशन. म्हणजे रिझनिंग का तुम्ही त्या ठिकाणी कोणता रूल वापरलेला आहे हे सांगणे म्हणजे जस्टिफिकेशन. नंबर 1, नॉट पी देन क्यू. नॉट पी देन क्यू आपल्याला याचं आपल्याला निगेशन लिहायचं आहे. आता या ठिकाणी निगेशन लिहा म्हणते. युजिंग रूल्स ऑफ निगेशन राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग. रूल्स ऑफ निगेशन काय? रूल्स ऑफ निगेशन आपण पाहिले. जनरल रूल्स आहे निगेशनचे. आपण जे पाहिले पी अँड क्यू चे निगेशन काय होतं? नॉट पी अँडचं ऑर करायचं आणि क्यूचं नॉट क्यू करायचं. हा पहिला रूल. दुसरा पी और क्यू. या ठिकाणी आपण जे हा रूल पाहिला. आता ऑरचं काय करायचं? नॉट पी ऑरचं अँड करायचं आणि याला नॉट क्यू करायचं. तिसरा रूल पी देन क्यू. याचं काय केलं होतं आपण? पी अँड नॉट क्यू. तर हे या ठिकाणी हे बेसिक रूल्स ऑफ निगेशन अजून आहे, पण जे आपल्याला सध्या पाहिजे ते आपण या ठिकाणी मी इथं स्टेट केलेले आहे. हे रूल्स ऑफ निगेशन. आणि हे जे पहिले 2 रूल आहे याला म्हणतात डी मॉर्गन्स लॉ. हे आपण पाहिलं आहे डी मॉर्गन्स लॉज. हे पहिले 2. तर आता या ठिकाणी पहा तिसऱ्या रूल काय सांगते, कसं करतो आपण निगेशन या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण जे निगेशन करतो त्या निगेशन मध्ये तिसरा रूल नॉट पी देन क्यू. नॉट ऑफ म्हणजे काय करा म्हणते? पी तसं लिहा, देनचं अँड करा आणि नंतर सेकंडला नॉट लावा. अँड देअरफॉर नॉट पी देन क्यू चे निगेशन इक्वल टू काय होईल सांगा? ते होणार या ठिकाणी पहा नियमानुसार काय करा? पहिलं तसं लिहा, नॉट क्यू लिहिलं, देन अँड करा आणि दुसऱ्याला नॉट क्यू लावा. नॉट क्यू अँड नॉट पी अँड नॉट क्यू. झालं? हे झालं आन्सर. सेकंड आहे पी अँड नॉट क्यू. पी अँड नॉट क्यू. पहिला प्रश्न पाहिला. या पहिल्या प्रश्नामध्ये इथे क्यू आहे, इथे पी आहे. पहा प्रॉब्लेम पहा. त्याने पहिले क्यू लिहिलं आहे, क्यू नॉट क्यू देन पी, नॉट क्यू देन पी असं आहे. तर या ठिकाणी आपण
प्रॉब्लेम बदलायचा आहे, काही फरक पडणार नाही. पहा काय होईल, नॉट क्यू आहे तसं लिहा. पहिलं पी, जसं पी आहे पहिल्या ठिकाणी तसंच लिहा म्हणते. अँड देअरफॉर इट इज नॉट क्यू. आणि काय करा, अँड करा, दुसऱ्याला नॉट लावा. झाला पहिलं. दुसरं पाहिजे आपल्याला पी अँड नॉट क्यू, याचं निगेशन. पी अँड नॉट क्यू पहा आपल्याला रूल पटकन. दुसऱ्यामध्ये येणार आहे डी मॉर्गन्स लॉज. आणि या ठिकाणी काय करा म्हणते, पी अँड नॉट क्यू. इथं कसं करतो आपण, अँडचं ऑर करायचं आहे आणि दोघांनाही नॉट लावायचं आहे. म्हणजे पहा, पहिल्याचा नॉट, अँडचं ऑर, दुसऱ्याचा नॉट ऑफ क्यू, असं होईल ते नियमानुसार. अँडचा ऑर झालं आणि आफ्टर सिम्प्लिफिकेशन इट इज नॉट पी ऑर क्यू, नॉट क्यू. आणि इथे जस्टिफिकेशन काय आहे, डी मॉर्गन्स लॉज. डी मॉर्गन्स लॉ इथं आपण जस्टिफिकेशन आहे. नंबर 3, तिसरा प्रश्न आहे पी ऑर नॉट क्यू. पी ऑर नॉट क्यू याचं निगेशन पाहिजे आपल्याला. पी ऑर नॉट क्यू चे निगेशन इज इक्वल टू काय. आता दुसऱ्या लॉ मध्ये पाहिजे काय दिसते आपल्याला, पी ऑर नॉट क्यू, ऑरचं काय करायचं, अँड करायचं आणि दोघांनाही काय लावायचं, नॉट. म्हणजे पहिल्याला नॉट, ऑरचं अँड आणि दुसऱ्यालाही नॉट. काय दिलं आपल्याला, नॉट क्यू, त्याचा नॉट. रिझन हा कोणता नियम वापरला, डी मॉर्गन्स लॉ. हे आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. आता हे सोबत इट इज इक्वल टू नॉट पी अँड नॉट क्यू काय होते, दिस इज आन्सर. नंबर 4, चौथा नंबर आहे पी ऑर नॉट क्यू. इन ब्रॅकेट पी ऑर नॉट क्यू अँड आर. आता याचा आता निगेशन पाहिजे, तर पहिले काय जे दिलं आहे ते लिहून टाकायचं. पी ऑर नॉट क्यू लिहिलं, त्यानंतर अँड आर लिहिलं, ब्रॅकेट केला आणि याचं आपल्याला निगेशन पाहिजे. पहा आता कोणता रूल, पी ऑर नॉट क्यू हे झालं पहिलं फंक्शन आणि अँड आर झालं दुसरं फंक्शन. दोन फंक्शन मध्ये अँड, तेव्हा अँडचा रूल काय म्हणते. अँडचा रूल असं म्हणते का पहिल्याला नॉट लावा. हे बघ, नॉट पी पहिलं म्हणजे पी ऑर, दॅट इज पी ऑर नॉट क्यू. पहिल्याला नॉट लावला, अँडचा ऑर केला आणि आर दुसऱ्याला देखील काय करायचं आहे म्हणतो, दुसऱ्याला देखील नॉट लावायचा आहे. म्हणजे नॉट आर. रिझन प्रत्येक ठिकाणी रिझन लिहिणं गरजेचं आहे. काय रिझन आहे, डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ या ठिकाणी आपण वापरलेला आहे. झालं. आता हे सिम्प्लिफाय करा. इट इज आता बघा काय दिसतं आपल्याला, परत पी ऑर फंक्शनचं ऑर, हे बघा ऑर पुन्हा नॉट आणि याचं नॉट काय होते, परत ऑरचं अँड मध्ये लावावं लागते आणि म्हणून अँड मध्ये. म्हणजे काय सांगते तो, पहिल्याला नॉट, दुसऱ्याला पण नॉट जे आहे ते. आता इथं पहिल्याचा नॉट, ऑरचं अँड, दुसऱ्याचा देखील नॉट, इथं ब्रॅकेट टाकायचा. और not R. This is on simplification. Not P. And not Q. काय नाही प्लस Q आणि or not R. This is the answer. त्यानंतर नंबर 5. नंबर 5 काय म्हणतो या ठिकाणी, नंबर 5 P then P or not Q.
पी देन पी ऑर नॉट क्यू. एकदम सोपं आहे. म्हणजे आपल्याला जे प्रॉब्लेम दिला आहे त्याला तसंच लिहा. पहिली स्टेप काय ते तसंच लिहा. लिहिलं आणि याला ब्रॅकेट करून काय करा, नॉट लावा आणि आता याचं निगेशन. पहा किती सोपं आहे. कोणता लॉ आहे या ठिकाणी? या ठिकाणी कोणता लॉ असेल? हा लॉ. हे पहा, पी देन क्यूचा लॉ. पी देन फंक्शन, दे फंक्शन सेकंड. हे पूर्ण क्यूच्या ठिकाणी आहे म्हणजे नंबर 3 चा लॉ व्हायचा आहे. आणि लॉ काय म्हणते? पहिलं पी जे आहे पी ते त्याचं कसं लिहा. म्हणजे या ठिकाणी पहिलं पीच आहे, लिहिलं. देनचं काय करा, अँड करा. आणि दुसऱ्या फंक्शनला नॉट लावा. दुसरं फंक्शन आहे हे ब्रॅकेट, त्याला नॉट लावायचं आहे. पी ऑर नॉट क्यू. काय काय केलं आपण? पी ऑर नॉट क्यू. त्यानंतर इज इक्वल टू पी अँड. आता काय होईल? इथं परत हे नॉट आहे, निगेशन नॉट. कोणता रोल झाला? पी ऑरचा आहे बा. पी ऑर करू. पी ऑर काय करा म्हणते? पहिल्याला नॉट, ऑरचं अँड, दुसऱ्याला देखील नॉट. आणि म्हणून या ठिकाणी पहिल्याला नॉट, अँड ऑरचं अँड आणि दुसऱ्याचं देखील निगेटिव्ह नॉट क्यू. ब्रॅकेट आहे. दिस इज इक्वल टू पी अँड नॉट पी अँड नॉट क्यू. तर काय होऊन जाईल? क्यू. दिस इज द आन्सर. 5वं झालं. आता 6वं पहा. नंबर 6. नंबर 6 आहे नॉट पी अँड क्यू. Not P and Q or not P and Q or P or not Q. Not P and Q ब्रॅकेट पॉइंट मध्ये पहिल्या or P and not Q. आता या ठिकाणी जो नियम आपल्याला लावायचा आहे, जो नियम लावायचा आहे तो कोणता नियम आहे? तो नियम आता ऑरचं निगेशन. ऑरचं निगेशन काय म्हणते तो? परत त्या ठिकाणी आपण डी मॉर्गनच्या नुसार काय? पहिल्याचं निगेटिव्ह, ऑरचा अँड आणि दुसऱ्याचं सुद्धा निगेटिव्ह. आणि म्हणून हे बघा ऑर. आणि म्हणून आता याला नॉट पी अँड क्यू. हो, तर या फंक्शनला जसं पहिल्या तर हे करणं गरजेचं आहे. पी ऑर क्यू. पहिली स्टेप काय असते? प्रॉब्लेम लिहून घेणे. हा आहे प्रॉब्लेम, लिहिला, याला ब्रॅकेट आणि आता याचं निगेशन रिक्वायर्ड. बरोबर. पहा आता काय म्हणते? मध्ये ऑर आहे आणि म्हणून पहिल्याच नॉट करा. नॉट कसं करायचं? नॉट ऑफ पी अँड क्यू. हे बघ, नॉट पहिल्याच जे पहिलं दिलं होतं, पहिलं आहे ते, त्याला नॉट लावला. नॉट ऑफ पहिलं. ऑरचा अँड करा. दुसऱ्याला पण नॉट लावा. पी अँड नॉट क्यू ब्रॅकेट. झालं असं. त्यानंतर आता इथे काय दिसते पहा? नॉट ऑफ नॉट काय म्हणतात ते? कॅन्सल. काय होते? पी अँड क्यू. अँड पर्यंत आलो आपण. पहिला ब्रॅकेट झाला. ह्या अँड पर्यंत आलो. आता परत हे पहा, नॉट ऑफ पी ऑर समथिंग. काय होते? रूल नंबर सेकंड काय म्हणतो तो? इट इज. पहिल्याला नॉट लावा, ऑरचं अँड करा आणि दुसऱ्याला सुद्धा नॉट लावा आणि सिम्प्लिफाय करा. दिस इज द स्टेप. इट इज इक्वल टू पी अँड क्यू अँड दुसऱ्या कंसात नॉट पी अँड नॉट क्यूचं काय? नॉटचं काय होते? नॉट निघून जातील अँड दिस इज द आन्सर. आणि इथे आता 2-3 ठिकाणी रिझनिंग आपण लिहिलं नाही आहे, तर ते जिथं आपण ऑरचं अँड केलं, जसे या ठिकाणी याचं हे बघा, ऑर आणि अँड हे डी मॉर्गन्स आहे. इथं रिझन लिहा डी मॉर्गन्स लॉ.
रिझनिंग लिहायची गरज इथे सुद्धा. इथे पहिलं काय केलं, अँडचं ऑरचं अँड केलं, डी मॉर्गन्स. डी मॉर्गन्स लॉ. पुढच्या स्टेप मध्ये आपण काय केलं, ऑरचं अँड केलं, इट इज अगेन डी मॉर्गन्स लॉ. तर अशा प्रकारे हे जस्टिफिकेशन आहे. तर क्वेश्चन नंबर 6 झाला. क्वेश्चन नंबर 7. नंबर 7. नंबर 7 पहा, P or not Q. P or not Q. Then P and not Q. P or not Q. Then दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये P and not Q हे प्रॉब्लेम आहे आणि याला आपण आता निगेशन पाहिजे आहे. तर प्रॉब्लेम पहिली स्टेप काय असते, आपण आहे तसं लिहून घेतो. पहिला ब्रॅकेट, देन लिहिलं P and not Q, इथं ब्रॅकेटिंग करायचं आणि याला निगेशन लावायचं इक्वल टू काय लिहिलं आता कोणता रूल, इफ देनचा रूल. तिसरा काय करतो आपण, P and not Q म्हणजे काय, पहिल्या ठिकाणचं जसं तसं लिहा, P तसाच या ठिकाणी आला म्हणजे पहिल्या ठिकाणी जो ब्रॅकेट आहे तो तसाच द्यायचा. दॅट इज P or not Q लिहिलं. आता काय करा म्हणते, अँड करा, देनचं अँड करा, अँड आणि दुसरा या ठिकाणी Q ला काय लावा, नॉट Q. अँड देअरफॉर आता इथं Q म्हणजे हा दुसरा ब्रॅकेट आहे त्याला नॉट लावायचं. दॅट इज नॉट ऑफ P and not Q, not of. इथं पुढं आता पहा, P or not Q पहिल्या ब्रॅकेट मध्ये तसंच आहे, अँड लिहिलं आणि परत तुम्हाला काय दिसते बघा, इथं P and not Q आहे म्हणजे अँडचं निगेशन करायचं आहे. निगेशन काय करतो आपण, ते नॉट P अँडचं ऑर करतो आणि दुसऱ्याला देखील निगेशन लावतो. तर इथं हा दुसरा ब्रॅकेट आणि रिझन काय, डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स. परत आता नेक्स्ट स्टेप, P or not Q आला, पहिला ब्रॅकेट ह्याचा तसा आणि याला सिम्प्लिफाय करा, अँड नॉट P आणि इथं ऑर आहे आणि नॉट Q म्हणजे प्लस Q. तर हे झालं आन्सर. आता प्रॉब्लेम नंबर 8, द लास्ट क्वेश्चन या ठिकाणी या प्रश्नामधला, दॅट इज नॉट P and not Q. नॉट P or not Q पहिल्या कोणत्यामध्ये, और P and not Q. P and not Q दुसऱ्या कंसामध्ये पहा, नॉट P or not Q दुसऱ्या कंसामध्ये P and not Q आणि मध्ये और आहे. इट इज अगेन व्हेरी सिंपल. काय करतो आपण, पहिली स्टेप काय असते, प्रॉब्लेम लिहून घेत असतो, और P and not Q प्रॉब्लेम लिहिला, याला निगेशन लावलं आणि हे आपला उत्तर झाला आता. आणि याला आता नियम लावा. पहा परत आपण त्याच ठिकाणी हे पहा, पहिला ब्रॅकेट दुसरा ब्रॅकेट कशात जोडलाय, ऑरनी. आणि म्हणून काय करतो आपण, याच्यामध्ये या ठिकाणी पहिल्या ब्रॅकेटचा नॉट घेतो, पहिल्या ब्रॅकेटचा नॉट आणि म्हणून पहा इथं नॉट P or नॉट Q हा पहिला ब्रॅकेट याचा नॉट, हे बघा नॉट P or नॉट Q कंसाचा नॉट, ऑरचा अँड आणि जो दुसरा कंस आहे त्याला देखील नॉट लावायचं, नॉट Q नॉट. पहा काय झाला, आपण पहिल्याचा नॉट लावला जे पूर्ण ब्रॅकेट आहे
त्याला नॉट लावला, ऑरचं अँड केलं आणि जो दुसरा ब्रॅकेट आहे त्याला देखील नॉट लावला. आता हे सोडवायचे. आता इथे इथे काय दिसते आपल्याला, या कंसाचा नॉट आहे म्हणजे ऑर रिलेशनचा नॉट. नियम नंबर 2 काय करा म्हणते, पहिल्याचा निगेटिव्ह हे बघा नॉट, हे सोडवायचं. आता याचा नॉट पहिल्याचा नॉट करा, ऑरचं अँड करा आणि दुसऱ्याचा देखील नॉट करा. नॉट नॉट क्यू हे झालं पहिल्या कंसाचं. अँड पर्यंत आलो. इथे बघा, इथे पुन्हा अँड फंक्शनचा नॉट आहे आणि अँड फंक्शनचा नॉट काय सांगते की पहिल्याला नॉट करा, अँडचं ऑर करा आणि दुसऱ्याचं देखील नॉट करा. आणि हा झाला कंस. आणि याला बेस जस्टिफिकेशन काय आहे, डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ इट इज इक्वल टू, आता हे सिम्प्लिफाय करा. हे बघा, नॉट नॉट पी काय होऊन जाणार, पी. अँड जसं जसं नॉट नॉट क्यू काय होईल, क्यू. म्हणजे पी अँड क्यू आलं. इथपर्यंत आलो पण आता हे पहिला ब्रॅकेट सिम्प्लिफाय झाला. अँड पर्यंत आलो. अँड दुसऱ्या कंसामध्ये नॉट पी नॉट ऑर आणि नॉट नॉट क्यू काय होऊन जाईल, अँड दिस इज द आन्सर. तर अशा प्रकारे हे या ठिकाणी निगेशन्स आपल्याला सोडवायचे आहे. आता आपण पुढचा क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन 7. हा क्वेश्चन 7 काय आहे, रिराइट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. Following statements without using if then. म्हणजे काय म्हणणं आहे, या स्टेटमेंट मध्ये जे if then आहे ते काढून टाका असं म्हणणं आहे. तर पहिलं स्टेटमेंट 1, if a man is a judge. If a man is a judge, then he is honest. He is honest. तर या ठिकाणी you must have remembered the conditional law. It is conditional law. आता कंडिशनल लॉ काय आहे, कंडिशनल लॉ फक्त आणि फक्त इफ देन आणि इफ अँड ओनली इफ साठी फक्त कंडिशनल लॉ आहे. तर लेट अस सी फर्स्ट कंडिशनल लॉ. हे तुम्ही नोट करा. कंडिशनल लॉ आहे, लक्ष द्या. एक, पी देन क्यू ची व्हॅल्यू. दुसरं, पी इफ अँड ओनली इफ क्यू ची व्हॅल्यू. दीज आर द कंडिशनल लॉ. आता याची व्हॅल्यू दुसऱ्या स्वरूपात आपण लिहू शकतो. इट इज इक्वल टू कोणते सांगितले कंडिशनल लॉ, पी देन क्यू. इट इज नॉट पी और क्यू. फक्त कंडिशन साठी आहे. कंडिशनल दोन स्थिती, पी देन, इफ देन और इफ अँड ओनली इफ. तर याची व्हॅल्यू पी और क्यू आणि याची व्हॅल्यू
not P or Q and not Q or P. तर अशी या ठिकाणी हे कंडिशनल लॉ आहे. इट मस्ट बी नोटेड. आणि आता प्रश्न पहा. तर पहा आता जो खरा क्वेश्चन लिहिला आपण तो पहिले पहा या ठिकाणी. तर हा प्रश्न आहे इफ देन. हे बघा इफ देन काढून टाकायचं आहे विदाउट युजिंग. म्हणजे आपल्याला हे वापरायचं आहे. हे बघा इफ देन. इथे इफ देन निघून जाते ऑरच्या भाषेमध्ये आणखी येतं आणि इथे आपल्याला वापरायचं आहे. तर पहा त्या ठिकाणी काय दिसतंय आपल्याला. लेट पी क्यू. पी काय. अ मॅन इज अ जज. इज ए जज. सेकंड he is honest. That is Q. A man is honest. Therefore symbolic form. काय symbolic form. If then. That is P then Q. आणि आता P then Q ची व्हॅल्यू आपल्या जवळ आहे. Therefore P then Q. याची किंमत आपल्याजवळ आहे नॉट पी ऑर क्यू. आणि हे लिहायचं आता व्हर्बली. ते माहिती याच्यामध्ये देण आहे इथे पण याच्यात इथे नाही. म्हणजे हे आपल्याला आन्सर आहे नॉट पी. नॉट पीचा अर्थ आहे अ मॅन इज नॉट अ जज. अ मॅन इज नॉट अ जज. और क्यू he is honest. A man is honest म्हणजे काय. he is honest. तर अशा प्रकारे हे पाहता आर मध्ये वाक्य आणलं. इफ देन काढून टाकलं. इफ देन अशा प्रकारे निघालं. हे झालं पहिलं स्टेटमेंट. आता पहा नेक्स्ट स्टेटमेंट. सेकंड आपण सेकंड घेऊ. इफ टू इज अ रॅशनल नंबर. If 2 is a rational number, then under root 2 is irrational number. याच्यामध्ये इथे नाही. हे आपल्याला इथे काढून टाकायचं आहे. आणि आता पहा इथे तसंच बघा झालं लेट पी क्यू. काय पी. इफच्या पुढचा जो क्वेश्चन आहे देन पर्यंतचा तो असतो पी. हे बघा 2 इज अ रॅशनल नंबर. तर क्यू काय देनच्या पुढचा रूट 2 इज इरॅशनल नंबर. रूट 2 is irrational number. पुढे काय लिहितो आपण सिम्बॉलिक फॉर्म. काय सिम्बॉलिक फॉर्म. पी इफ पी देन क्यू. आणि म्हणून पी देन क्यू ची व्हॅल्यू ही. therefore P then Q is transferred as कसं not P or Q. आणि म्हणून आन्सर व्हर्बली हे आपला आन्सर आहे नॉट पी. नॉट पी काय. 2 is not a rational number. 2 is not a rational number. और Q काय. Q आपल्याजवळ रूट 2 is irrational number. और root 2 is irrational number. ओके स्टुडंट्स. तर आता या ठिकाणी आपण दोन घेतले. तिसरं हे तुमच्यासाठी होमवर्क साठी आहे. तिसरं तुम्ही करायचं. आणि याच्यामध्ये काय केलं आपण परत समजून घ्या. प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. रिराइट द स्टेटमेंट्स विदाउट युजिंग इफ देन. तुमच्या सध्याच्या वाक्यामध्ये इफ देन आहे ते इफ देन काढण्यासाठी हा गुण वापरायचा. हे पहा इफ देन. इफ देन हे
आरच्या स्वरूपात निघते म्हणजे याच्यामध्ये इथेन नाही विदाउट युजिंग इथेन. तर these are the answers. Okay, so we'll stop here students. है ना.